एवढं सांगू शकतो मी सर की आधी पहिले मातीचे रस्ते असल्यामुळे आम्हाला कमीत कमी 10 ते 15 दिवस हा गुलाबाचा त्रास सहन करावा लागायचा. पण आता रस्ता पक्का बनल्यामुळे त्याच्यामुळे आज म्हणजे दुसऱ्या दिवशी लगेच जी साफसफाई नगरपालिका करते आहे त्यामुळे आम्हाला फार आनंद आहे. आणि आम्ही प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांचे आभारी आहोत की त्यांनी त्वरित रस्त्याचे काम करून आम्हा व्यापाऱ्यांना चांगली सोय करून दिली. आणि नगरपालिकेचे बी आम्ही सहकार्य फार लाभलं आम्हाला. नगरपालिकेचे बी आम्ही धन्यवाद करतो की त्यांनी एकदम मनापासून काम करून म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी 5 तासाच्या आतमध्ये रस्ता साफ करून दिला. हे त्यांना फार फार अभिनंदन आहे. अभिनंदनाची गोष्ट आहे आपल्याकरता. काल गणरायाचं विसर्जन झालं. जवळजवळ रात्री 3 वाजेपर्यंत विसर्जन झालं शहरात. आणि सकाळी आम्ही गावात मारला 4:30-5 वाजता. तर गोल मंदिरपासून तर आषाढापर्यंत गोल मंदिर ते सावली, लक्ष्मी चौक, टपाल चौक, मंदिरजवळ गोरगावकर यांचं दुकान, राजा चौकामध्ये थोडं कमी प्रमाणात आहे. पाटील दरवाजा या संपूर्ण भागामध्ये खूप जास्त ह्या वर्षी खूप जास्त प्रमाणात गुलाल आहे. म्हणजे सावलीजवळ आम्ही जवळजवळ सकाळी 5:30-6 वाजेवरून जवळजवळ 70 कर्मचारी, 4 ट्रॅक्टर, 1 JCB मशीनने गुलाल उचलतो आहे. आतापर्यंत जवळजवळ 8 ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये म्हणजे आम्ही गुलाल उचलून बाहेर घेतलेला आहे. अजून किती ट्रॅक्टर निघतील असा अंदाज? माझ्या माहितीप्रमाणे अजून कमीत कमी 7 ते 8 ट्रॅक्टर गुलाल सर्व निघेल. आणि हा जो आता मेन रोड आहे, बाजारपेठेचा रोड आहे, हा सर्व आम्ही म्हणजे जेवढा प्रयत्न केला आमच्या झाडूनी, पावड्यांनी, JCB मशीननी आम्ही सर्व काढून घेतलेला आहे. आणि आता फायर गाडीने आम्ही जेवढं शक्ती होईल तेवढं रस्ता सर्व करायचा. म्हणजे पाण्याने लगेच धुतलाही जातो आहे? पाण्याने धुतलं जाईल. ती काय थोडीफार गुलाल ती गटरीमध्ये जरी बसून गेली तरी आम्ही उद्या 2 दिवसात तर गटरी पण काढून घेऊ. त्याच्यामुळे पाणी व्हायला अडचण येणार. म्हणजे गेल्या वर्षापेक्षा यावर्षी मोठ्या प्रमाणात? वर्षी मागच्या वर्षी 7 ते 8 ट्रॉली गुलाल निघाली होती. पण ह्या वेळेला समजा आतापर्यंत आता एक साधारण 9:30 वाजले. 9:30 सकाळी 6 वाजेपासून तर 9:30 वाजेपर्यंत जवळजवळ 8 ट्रॉली गुलाला मी उचलला आहे. आणि अजून कमीत कमी 7 ते 8 ट्रॉली किंवा प्लस अजून जास्त निघू शकतो. पण ह्या वर्षी खूप जास्त प्रमाणात म्हणजे गेल्या वर्षापेक्षा यावर्षी आपल्या जवळजवळ डबल म्हणा तुम्ही. डबलचा गुलाल उधळला गेला. फरक पडलेला.